ठरलं तर मग प्रेक्षकांनो मालिका खूप सुंदर चाललेली आहे. आता प्रियाचं सगळं भांडं फुटण्याची बरोबर वेळ झालेली आहे. म्हणजे भांडं तर फुटलंय, पण आता जेलमध्ये प्रियाला जो काही आता नरक यातना भोगायला लागणार आहेत, त्या नरक यातना मात्र आता तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे आहेत. इकडे आता तिच्या विरोधात महिपत, तिच्या विरोधात नागराज आणि त्याचबरोबर तिच्या विरोधात आता मात्र सुभेदार किल्लेदार तिला कोर्टामध्ये कशी शिक्षा मिळेल यासाठी दटून प्रयत्न करत आहेत. नक्की आजच्या भागात काय घडले, अश्विनला या सगळ्यामध्ये याच्यातून बाहेर काढण्यासाठी सुभेदार फॅमिलीने काय युक्ती केले आणि आता पुन्हा एकदा नव्याने अश्विनचं आयुष्य सुरू करण्यासाठी सगळ्यांची धडपड चालू आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तर पाहूया. प्रेक्षकांनो इकडे आता हरलेल्या अश्विनला आपण पाहिलेलं आहे आणि अश्विन हरलेला बघून मात्र आता इकडे त्याला सगळेच जण समजवताना सुद्धा आपण पाहिलंय. पण पण या सगळ्यामध्ये मात्र अश्विनची ही अवस्था बघून सायली आणि अर्जुन आता खूप मोठी युक्ती करतात. काहीही झालं तरी अश्विनच्या बाबतीत नको ते घडलंय आणि यासाठी आपल्याला आता इकडे मोठंच काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून प्रिया नावाचं हे वादळ आयुष्यातून जाऊन अश्विनचं आयुष्य सुकर होईल. बरं, तोपर्यंत प्रिया जेलमध्ये आलेली आहे. जेलमध्ये आलेल्या प्रियाला मात्र आता सतत भीती वाटते आहे की आता नक्की महिपत आणि नागराज हे माझ्यावरती बदला घेतील आणि मला या सगळ्यामध्ये 100% अडकवतील. काय करू तिला काही कळत नाहीये. पण आता त्याच वेळेला महिपत इकडे प्रियाच्या नादी लागलाय आणि तो प्रियाला सांगत आहे, हे बघ, म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये आता मात्र माझ्या लेकीचं सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. प्रिया सांगते, का नको आणू, कारण आता मी इथे जेलमध्ये अडकलेली आहे. मी जर का जेलमध्ये अडकले तर आता तुमचं सत्य सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय मी थांबणार नाही. आणि त्यावरती महिपत म्हणतो, तू एकदा एकदा आता सत्य बोलून बघ, मग मी बघतो काय करायचं ते. जर का तू माझ्या मुलीचं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ आता माझ्याशी आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे माझी साक्षी 4 दिवसामध्ये फ्लाईट घेऊन इकडून जाणार आहे. ती उडेपर्यंत तुझं तोंड बंद ठेवायचं. आणि प्रिया आता सांगायला लागते, मी माझं तोंड बंद ठेवण्याचा मला काय फायदा मिळणार आहे, मला या सगळ्यामध्ये कोणता हे होणार आहे. आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागतो तो, हे बघ, तुझा फायदा तोटा नंतरची गोष्ट आहे, पण पण आता तुझा जेलमध्येच कार्यक्रम करीन ही गोष्ट मात्र आता लक्षात घे. जर का तुला आता जीव वाचवायचा असेल तर मात्र तुला आता तुझं तोंड बंद ठेवायला लागेल. असं म्हणत आता इकडे महिपतने तिचं तोंड बंद केलंय. प्रिया आता विचार करायला लागते, नाही, काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता इथून बाहेर पडायचं असेल तर या साक्षी नावाच्या ह्याचा वापर करायलाच पाहिजे. काय करू असं म्हणत मात्र आता इकडे प्रिया विचार करते, ठीक आहे, मी याचा वापर करणार म्हणजे करणार. कसा वापर करायचा ते आता मी बघते. प्रियाच्या डोक्यामध्ये इथून बाहेर पडण्यासाठी जे काही सामदाम दंडभेद करता येतील ते आता तिला सगळे करायचे आहेत. बरं, इकडे आता कल्पना आपल्या लेकासाठी एकदम सज्ज झालेली आहे आणि त्यानंतर मग आता कल्पना सांगत आहे आणि त्यावरती कल्पना सांगायला लागते, हे बघ अश्विन, तू असाच जर का स्वतःला त्रास करून घेत राहिलास ना तर मात्र तुझ्यासाठी महाकठीण होणार आहे. आणि हे तन्वी नावाचं वादळ आता तुझ्या आयुष्यातून कधीच जाणार नाहीये. तिला जर का तुझ्या आयुष्यातून कायमची सुट्टी आता तुला द्यायची असेल तर आता तुला नव्याने आयुष्य सुरू करायला पाहिजे. हे बघ बाळा, आज मी एक छोटीशी पूजा ठेवलेली आहे आणि या पूजेमध्ये आता तुझ्या मागची जी काही इडापिडा सगळी टळून जाऊ दे आणि तुझ्या आयुष्यामध्ये आनंदाचं एक छान वातावरण येऊ दे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अश्विन, मम्मा, खरं सांगू का, तर मला खरंच कळत नाहीये की आता हे माझ्या आयुष्यातून वादळ जाणार आहे की आता मी याच्यात गुरफटत जाणार आहे. आणि त्यावरती ती सांगायला लागते, नाही, मला खात्री आहे. आणि घरातले सगळेजण छानपैकी आता मात्र पूजा करायला लागतात. ज्या वेळेला घरातले सगळे पूजा करायला लागतात आणि त्याच वेळेला इकडे तोपर्यंत महिपत नागराजला सांगतोय, मी तर आता यात प्रियाला चांगलीच धमकी दिलेली आहे. आता तिने जर का माझ्या विरुद्ध काही करायचं कारस्थान केलं ना तर ती करू शकणार नाही. या जेलातच तिचा कार्यक्रम करणार. नागराज म्हणतो, हे झालं तुझं, अरे पण मला इथून कोण बाहेर काढणार आहे. मला तर कळतच नाहीये की तुझ्यासाठी तुझा आता लेक आणि होणारा जावई हाच प्रयत्न करतोय. सुभेदारांचा जावई आता तुझा जावई होणार आहे. पण मला कळत नाहीये की मला कोण सोडवणार. यावरती महिपत म्हणतो, हे बघ,
उद्या 2-3 दिवसामध्ये मी बाहेर पडलो ना की तुला बाहेर काढतोय. पण या प्रियाला मात्र आता कुठेच बाहेर सोडायचं नाहीये. तितक्यात आता फोन आलेला आहे, तो म्हणजे इकडे आता त्याच वेळेला सचिनचा फोन आलाय आणि सचिन सांगायला लागतोय की मुळातच, आणि त्यावरती महिपत आता सांगायला लागतो, नागराज शेठ हे बघा उद्याचा प्लॅनिंग आहे. आणि त्यानंतर तो आता सांगायला लागतो, उद्या मी बाहेर पडलो की त्यानंतर तुम्हाला बाहेर काढतो. आणि त्यावरती इकडे आता सचिन सांगायला लागतो, नागराज काका चिंता करू नका, तुम्ही सुद्धा आम्हाला बाहेर हवे आहात. कारण आता आपली युनिटी जर का स्ट्रॉंग असेल ना तरच हे होईल. आणि हा, माझी कॅनडाची तिकीट मात्र आलेली आहेत. आणि साक्षी आणि मी बाहेर जायच्या आधी तुम्हाला दोघांनाही बाहेर काढेन आणि मगच मी जाईन. आणि मग या की कॅनडाला आपल्याकडे, आपण तिकडे मिळूनच सगळे राहूया. असं म्हटल्यावरती साक्षी आता सांगायला लागते, सचिन खरंच तू किती विचार करत आहेस, मला खरंच काही कळत नाहीये की तुझे किती आणि कसे आभार मानू ते. आणि असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो मात्र आता सचिन सांगायला लागतो, तू आभार मानू नकोस, अगं प्रेम करतोय मी तुझ्यावरती. पण तिला काय माहिती की सचिन आपल्याला फक्त आता खेळवत आहे. आणि त्यावरती मग आता महिपत आणि नागराज हे दोघं जण दुसऱ्या दिवशी सुटण्याचा विचार करत आहेत. आणि त्याच वेळेला सचिन मात्र विचार करतोय, एकदा का हा महिपत बाहेर आला ना की त्यानंतर ह्याची प्रॉपर्टी सगळी विकायला लावून ती घेऊन आता मी इथून निघून जाईल. आणि इकडे साक्षी सांगायला लागते, काय रे तुझं काय डोक्यात विचार चालू आहे. आणि त्यावरती तो म्हणतो, कसला विचार, काही नाहीये, फक्त आता मी एकच विचार करतोय की कसं अण्णांना सोडवायचं. असं म्हणत तो आता खोटच. इकडे आता तोपर्यंत अश्विनसाठी पूजा चालू आहे. आणि त्याच वेळेला अर्जुन सायली ही पूजा घालतायत. आणि आता अस्मिता आणि अश्विन यांचं जे काही लाईफ डिस्टर्ब झालंय, आणि आता या सगळ्यामध्ये त्यांना आता सचिन आणि अस्मिता यांच्यासाठी प्रार्थना करतायत. इकडे कल्पना आणि आता प्रताप सुद्धा या सगळ्यामध्ये खूपच आता घाबरलेले. आणि त्यानंतर मग आता ते दोघं जण सांगतायत, काही झालं तरी आमच्या मुलांना सुरक्षित ठेव. इकडे आता सत्यनारायणाचं पूजन झाले. आणि त्यानंतर अर्जुन आता सांगायला लागतोय, हे बघ अश्विन, तू पुन्हा एकदा नव्याने तुझं आता ऑफिस सुरू कर आणि तुझ्या आता कामामध्ये लक्ष दे. कारण काही झालं तरी तन्वी नावाचा अध्याय आपल्याला विसरून जायलाच पाहिजे. असं म्हणत असताना आता इकडे अश्विन सुद्धा या सगळ्यासाठी तयार झालाय. बरं, तोपर्यंत इकडे आता अर्जुन अश्विनला सांगतोय, त्याच्या आधी एक काम करायचंय, चल कोर्टामध्ये. आणि त्यावरती तो म्हणतो, कशासाठी. त्यावरती तो सांगतोय, मी डिवॉर्सची केस फाईल करतोय पॅरलल तिच्यासोबत. आता इकडे 2 केस चालू राहतील. मुळातच मात्र आता तिच्यासोबत 2 केस या तिने खुनाच्या ह्याच्यामध्ये अडकवण्याचं, आणि दुसरं म्हणजे तुझ्या डिवॉर्सची. मग इकडे प्रियावरती डबल केस चालू आहे. म्हणजे एक केस म्हणजे प्रियाला या सगळ्यामध्ये मुळातच जे काही खून केलाय त्या खुनाच्या संदर्भात, आणि दुसरी केस म्हणजे अश्विनच्या डिवॉर्सची केस फाईल झाली. आणि त्यानंतर प्रिया आता सांगत आहे, मला खरं तर हा डिवॉर्स नको आहे, मी हा डिवॉर्स नाही घेत, आणि माझ्या नवऱ्याला पण हा डिवॉर्स नको आहे. खरं तर त्याला या सगळ्यामध्ये उगाच जबरदस्ती अडकवण्यात आले, आणि अडकवून त्याला आता हा डिवोर्स घ्यायला सांगत आहेत. माझ्या नवऱ्याला हा डिवोर्स नको आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे वकील सांगायला लागतात, नाही, यांच्या नवऱ्यालाच डिवोर्स पाहिजे आहे आणि त्यांनीच ही डिवोर्सची केस फाईल केलेली आहे. या मॅडम इतक्या खोटारड्या आहेत ना की मुळातच त्यांनी आत्तापर्यंत अनेक आता खोटारडेपणाचे कळस केलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या नवरा अश्विन यांनी आता त्यांना डिवोर्स द्यायचं ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी आता काहीही झालं तरी कोर्टाने लवकरात लवकर ही डिवोर्सची केस आता फाईल करावी. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विनला विचारण्यात येतं, आणि अश्विनला कोर्टाकडून विचारण्यात येतं की तुम्ही सांगा, डॉक्टर अश्विन सुभेदार, तुम्ही आता कोर्टामध्ये सांगा की तुम्हाला याच्यामध्ये डिवोर्स हवे की नको आहे. असं म्हटल्यावरती प्रिया सांगते, अश्विन असं काय करतोय, चुका कुणाकडून नाही होत, चुका या प्रत्येकाकडून होत असतात, पण म्हणून तू काय मला आता डिवोर्स देशील का. अश्विन ऐक ना, मी काय बोलते ते एकदा तरी ऐकून घे अश्विन. यावरती अश्विन मान खाली घालतो, आणि जे माझे वकील बोलतायत ना तेच मला बोलायचं आहे. मला या मुलीसोबत एकही शब्द बोलायचा नाहीये, ना हिच्यासोबत मला आता राहायचं आहे. मुळातच या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त मला डिवोर्सची केस फाईल करायची आहे, आणि मला डिवोर्स पाहिजे, बस, बाकी काही नाही. असं म्हणत अश्विन आपल्या मतावरती ठाम आहे. इथं ही केस अर्जुन लढत नाहीये, तर ही केस आता एका वेगळ्याच व्यक्तीकडे, म्हणजे वेगळ्याच आता एका नामांकित वकिलाकडे लढायला दिले, जेणेकरून इंटरनल काही प्रॉब्लेम येऊ नये. आणि त्यानंतर फायनली कोर्टामध्ये आता इकडे प्रियाच्या डिवोर्सची केस फाईल झाल्यावरती प्रियाला वकील आता बघून दिलेले आहेत. प्रियाला सुद्धा आता पब्लिक प्रॉसिक्युटर वकील देण्यात आलेले आहेत. आणि त्या वकिलांनी मात्र आता सांगितले की जर का त्यांना आता
या सगळ्यामध्ये डिवोर्स नको असेल तर त्यांची सुद्धा बाजू एकदा जाणून घ्यावी। खरं तर या सगळ्यामध्ये त्यांची काहीही चुकी नाहीये आणि आता त्यावरती आता इकडे वकील सांगाल चुकी नाही, मुळातच त्यांनी आता माझ्या क्लायंटला फसवलंय, फसवून त्याच्यासोबत लग्न केलंय की त्या तन्वी सुभेदार आहेत, पण या तन्वी किल्लेदार नाहीयेत, तर ती आहे प्रिया लोखंडे आणि त्यामुळे बबली लोखंडे ही खोटारडी मुलगी आहे असं म्हणत कोर्टामध्ये आर्ग्युमेंट होत फायनली प्रिया आणि अश्विनचा डिवोर्स झालाय आणि इथे प्रिया आता बरोबर एकटी पडलेली आहे। प्रियाला या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की आता काय करायचंय। डिवोर्स तर झालाय पण डिवोर्स झाल्यावरती घरामध्ये आनंदी आनंद आहे। इथून आता अश्विनच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट सुरू होते, तर आता प्रियाचा कठीण प्रवास सुरू झालाय। प्रियाला या किती अडचणी समोर येणार आणि अश्विनचं लग्न आता दुसऱ्या एका मुलीसोबत कसं लावून दिलं जाणार, या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे।